मनोज जरांगेंची आज बीडमध्ये इशारा सभा। मराठा आंदोलन गांभीर्याने घ्यावं, जरांगेंचा इशारा। मराठा ओबीसी आरक्षणामध्ये जाणार म्हणजे जाणार, मराठा मनोज जरांगे यांचा दावा। तर मराठ्यांच्या 54 लाख नोंदी सापडल्या, त्या सर्वांना आरक्षण मिळालं, जरांगेंचं वक्तव्य। ट्रॅक्टर चालकांना नोटिसा दिल्याचं समजलं, आम्ही बैलगाडी घेऊन गेलो तर, जरांगेंचा सरकारला सवाल। सरकारने कितीही प्रयत्न केले तरी मी मागे हटणार नाही, मनोज जरांगे आरक्षणाच्या भूमिकेवरती ठाम। 2 दिवसात निर्णय घेण्याचा जरांगेंचं सरकारला आवाहन। मी त्या येवल्याच्या माणसासारखा वेडा आहे का, नाव न घेता मनोज जरांगे यांची छगन भुजबळांवरती टीका। जरांगेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवरती बीड शहरामध्ये आज सर्व शाळा बंद, प्रशासनाच्या निर्णयाचा ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंकडून विरोध। मनोज जरांगेंना पुन्हा भेटणार, बच्चू कडूंची माहिती। तर मुख्यमंत्री मराठा आरक्षण देण्यासंदर्भात सकारात्मक, बच्चू कडू यांचं वक्तव्य। मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, मंत्री हसन मुश्रीफ यांचा दावा। 24 डिसेंबर नंतर मराठा आंदोलन झाल्यास पोलीसही पूर्ण तयारीत, संभाजीनगरचे विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांची माहिती। मित्रपक्ष आपले सहकारी आहेत, त्यांच्याविषयी बोलताना तारतम्य बाळगा, नाव न घेता अजित पवार यांचा अमोल मिटकरी यांना टोला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या गटाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचं वक्तव्य केलंय। आता भूमिका बदलणार नाही, हवं तर स्टॅम्प पेपरवरती लिहून देतो, कुटुंबामध्ये कुठेच मॅच फिक्सिंग नाही, अजित पवार यांचं विधान। 5 राज्यांच्या निवडणुकांनंतर तिन्ही पक्षाचे एकत्रित मेळावे घेणार, तर जानेवारी महिन्यामध्ये युवकांचे मेळावे प्रादेशिक ठिकाणी घेणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। निवडणूक आयोग कायदेशीर पातळीवरती निर्णय देईल आणि तो आमच्या बाजूने लागेल, राष्ट्रवादीच्या सुनावणीवरून अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांचा दावा। काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा, 150 कोटींच्या नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणामध्ये जेलमध्ये रवानगी। काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये नागपूर खंडपीठामध्ये याचिका, शिक्षेवरती स्थगिती यावी यासाठी याचिका दाखल। न्यायालयातून सेंट्रल जेलला जाण्यापूर्वी वैद्यकीय चाचणीसाठी केदार आणि इतर आरोपींना रुग्णालयामध्ये नेलं, तीव्र डोकेदुखी आणि छातीत दुखत असल्यानं डॉक्टरांच्या निगराणीमध्ये केदार यांच्यावर उपचार। केदार यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी अध्यक्षांकडे करणार, आशिष देशमुख यांची माहिती। तर सुनील केदार यांनी नेहमीच सत्तेचा आणि पैशांचा दुरुपयोग केला, भाजपचे नेते राजीव पोतदार यांचं वक्तव्य। नाशिकमध्ये एसीबी कडून सुधाकर बडगुजर यांची 2.25 तास चौकशी, एसीबीनं विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिल्याची बडगुजर यांची माहिती। वंचितच्या सुजात आंबेडकर यांचा इंडिया आघाडीला इशारा, तुम्हाला संधी दिली होती, परत रडत येऊ नका, पुन्हा रडत आलात तर ठोकून काढू, सुजात आंबेडकर यांचं वक्तव्य। इंडिया आघाडीच्या दुटप्पी भूमिकेवरती सुजात आंबेडकर यांची टीका, आमचा प्रस्ताव स्वीकारा, नाहीतर प्रस्थापितांसह 15-20 आमदार आणि 20 ते 25 खासदार घरी बसतील, सुजात आंबेडकर यांचं वक्तव्य। मुंबईतील माजी नगरसेवकांचा शिंदे गटामध्ये प्रवेश, माजी नगरसेवक हारून खान आणि माजी नगरसेविका ज्योती हारून यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। सरकारच्या कामावरती विश्वास असल्यानं अनेक जण आमच्या पक्षात येत आहेत, आतापर्यंत 50हून अधिक माजी नगरसेवकांनी पक्षामध्ये प्रवेश केला, पुढे अजून मोठी लिस्ट आहे, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलं ठाण्यातल्या किसन नगर भागातील अय्यप्पा मंदिरामध्ये दर्शन, यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या पूर्वीच्या मित्रांनाही भेट घेतली। राज्यामध्ये भरती प्रक्रिया रखडल्यामुळे 2,44,000हून अधिक शासकीय पदं रिक्त, तर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये 9 पैकी 6 ओएसडी बाहेरील, फक्त 3 शासकीय कर्मचारी, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांची माहिती। मुख्यमंत्र्यांना ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर मधला फरक कळत नाही, अशा मुख्यमंत्र्यांकडून काय अपेक्षा करायची, आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा। स्ट्रीट फर्निचर घोटाळा प्रकरणामध्ये फेब्रुवारीमध्ये सुनावणी, मुंबईचे आयुक्त आणि मला सुनावणीसाठी बोलावलं, आदित्य ठाकरे यांची माहिती। राम मंदिर आंदोलनामध्ये उद्धव ठाकरेंचं काय योगदान, भाजपचे आमदार नितेश राणे यांचा सवाल, आंदोलनाच्या काळात उद्धव ठाकरे मातोश्रीवरती कॅमेरा साफ करत बसले होते, नितेश राणे यांची टीका।
मनोज जरांगे मुंबईला येणार नाहीत, आमदार नितेश राणे यांना विश्वास. तर राज्य सरकारनं मराठा समाजाच्या 99% मागण्या मान्य केल्या, नितेश राणेंचं वक्तव्य. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार, नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांचा दावा. चिखलीकरांच्या दाव्यानं नांदेडच्या राजकारणामध्ये खळबळ. धाराशिवमध्ये महायुतीचाच उमेदवार विजयी होईल, अर्चना पाटील यांना विश्वास. तर पक्षानं संधी दिल्यावर मीही लोकसभा लढवणार, अर्चना पाटील यांचं वक्तव्य. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना धमकीचे फोन, 2 वेळा धमकीचा फोन आल्यानं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार. खलिस्तानी दहशतवादी गुरदीप सिंग पन्नूकडून खासदारांना धमकीचा फोन आल्याची माहिती. दादरमध्ये राज ठाकरेंची बहीण जयवंती देशपांडे यांच्या मुलाचा साखरपुडा संपन्न. या साखरपुड्याच्या निमित्तानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र. आमदार रोहित पवार यांचं फेसबुक पेज हॅक, कव्हर फोटो आणि प्रोफाईल फोटो अचानक बदलला. पुण्यामध्ये सुरू असलेल्या भीमथडीच्या जत्रेला रोहित पवार यांची भेट. अधिवेशनामध्ये सामान्य जनतेला काय मिळालं, रोहित पवार यांचा नंदी बैलाला प्रश्न. यावरती नंदीनंही डोलावली मान, व्हिडिओ व्हायरल. नाशिकच्या सटाण्यामधील आदिवासी भागामध्ये डोंगऱ्या देव उत्सवाची धूम. आमदार दिलीप बोरसे यांनी धरला आदिवासी गीतांवरती ठेका. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री दादा भुसे यांनी घेतली आढावा बैठक. शेतकऱ्यांना 8 दिवसांमध्ये मदत द्या, नाहीतर कारवाई केली जाईल, भुसेंच्या पीक विमा अधिकाऱ्यांना इशारा. नगरच्या अकोले कालव्यामधील गळतीमुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आणि घरात शिरलं पाणी. मदतीसाठी बळीराजाचं सरकारला आवाहन. सिंधुदुर्गच्या दोडामार्गमधील तिलारी खोऱ्यामध्ये हत्तीच्या कळपाचा धुमाकूळ. ग्रामस्थ भयभीत, तस्कराकडून शेतकऱ्यांच्या फळबागायतींचं मोठ्या प्रमाणात नुकसान. वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4,600 रुपये भाव. सोयाबीनचे दर घसरल्यानं शेतकरी चिंतेत. मसूर डाळीवरती 31 मार्च 2025 पर्यंत आयात शुल्क माफ. वित्त मंत्रालयाचा निर्णय. याआधी 31 मार्च 2024 पर्यंत आयात शुल्क होतं माफ. राज्यातील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98%. राज्यात 19 नवीन रुग्णांची नोंद. सिंधुदुर्गमध्ये आढळलेल्या JN1 व्हेरियंटचा रुग्ण पूर्णपणे बरा झाल्याची आरोग्य विभागाची माहिती. राज्यात कोविडचे 53 ऍक्टिव्ह रुग्ण. मुख्यमंत्री शिंदे, हसन मुश्रीफ, तानाजी सावंत यांची तातडीनं बैठक. कोरोनाचा नवा व्हेरियंट JN1 सौम्य. पुढच्या आठवड्यामध्ये टास्क फोर्स नेमणार, तानाजी सावंत यांची माहिती. 3 आठवड्यांपासून राज्यामध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार. कोरोनाचा नवीन व्हेरियंट जास्त घातक नाही, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती. पंढरपूरमध्ये लाखोंच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमासंदर्भात प्रशासन सतर्क. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना. सिंधुदुर्ग आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची चाचणी करण्यात येणार. मुंबईतील मागील 24 तासातील हवा गुणवत्ता निर्देशांकाची सरासरी 189 वरती. पुण्यातील प्रदूषण वाढलं. हवा गुणवत्ता निर्देशांक 211 वर. विकेंड आणि नाताळमुळे आलेल्या सलगच्या सुट्ट्यांमुळे रेल्वे आणि बस स्थानकांवरती नागरिकांची गर्दी. अंधेरी, सायन, दादर, विलेपार्लेसह अन्य भागांमध्ये मुंबईकरांची मोठी गर्दी. नाताळच्या निमित्तानं वसईमध्ये येशू ख्रिस्तांच्या जन्माचे देखावे तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात. या देखाव्यांमधून विविध सामाजिक संदेश देण्याकडे तरुणाईचा कल. वर्सोवा ते विरार सागरी सेतूला कोळी बांधवांचा विरोध करण्यासाठी वर्सोवा गावामध्ये कोळी बांधवांकडून सभेचं आयोजन. नवी मुंबई मेट्रोला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद. महिनाभरामध्ये 4 लाख प्रवाशांचा मेट्रोतून प्रवास. मराठा उमेदवारांना मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा. EWS मधून नियुक्त्या होण्याचा मार्ग मोकळा. MPSC, PSI, वनसेवा आणि अन्य पदांवरील नियुक्त्यांचा मार्ग मोकळा. जागतिक गणित दिनाच्या निमित्तानं बीडच्या पाचेगावमध्ये विद्यार्थ्यांसाठी गणित जत्रेचं आयोजन. विद्यार्थ्यांनी साकारले गणिताचे वेगवेगळे प्रयोग. सुदानी विद्यार्थ्यांकडून 2 जणांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न. संभाजीनगरच्या शिवछत्रपती नगर इथली घटना. 23 वर्षाच्या ओसामा अली युसुफ आणि अहमद या तरुणाला केली अटक. मुंबई पुणे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं केले 1,28,00,000चे अंमली पदार्थ जप्त. या प्रकरणामध्ये 6 जणांना अटक. ठाण्याच्या श्रीनगरमध्ये व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक. 3 कोटी रुपये इतक्या व्हेल माशाच्या उलटीची किंमत असल्याची पोलिसांची माहिती.
यवतमाळच्या महागावमध्ये नायब तहसीलदारावरती प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक. आरोपीकडून रिव्हॉल्व्हर जप्त. एलसीबी पथकाची कारवाई. वर्षा पवार यांनी आपल्या शेतामध्ये विहीर घेण्यासाठी 3 लाख रुपयांचं अनुदान लाटल्याचा प्रकार. वर्षा पवार या रस्ते विकास महामंडळामध्ये कार्यकारी अभियंता पदावरती कार्यरत. तक्रार केल्याच्या 3 वर्षांनंतर वर्षा पवार यांनी 3 लाख रुपयांची रक्कम शासनाला केली परत. नगरच्या शेवगावमध्ये शेतकरी कुटुंबाला चाकूचा धाक दाखवून लुटलं. बलात्काराची धमकी देत संसार उपयोगी साहित्य लंपास केल्याची माहिती. शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. धुळ्यामध्ये मुंबई आग्रा महामार्गावरती अवैध गुटख्याची तस्करी. 65 लाखांचा गुटखा जप्त. वाहन चालक पोलिसांच्या ताब्यात. मुंबईमध्ये एटीएम मशीनमध्ये छेडछाड करून ग्राहकांची फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड. 6 आरोपींकडून एटीएममध्ये छेडछाड करण्यासाठी लागणारं साहित्य जप्त. कुरार पोलिसांची कारवाई. सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेमध्ये संमती वाचनाच्या मानाचा वाद. संमती वाचनाचा मान सिद्धेश्वर शेटे यांना मिळण्याची मागणी. न्यायालयामध्ये संमती वाचनच्या मानावरती दावा. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या MIDC परिसरामध्ये घरफोड्या होण्याच्या प्रमाणामध्ये वाढ. 2 सराईत गुन्हेगारांना अटक. आरोपींकडून एकूण 5.25 लाखांचा मुद्देमाल जप्त. नाशिकच्या मालेगावमध्ये टोळक्याकडून सराईत गुन्हेगारावरती कोयत्यानं हल्ला. गुन्हेगारासह रुग्णालय कर्मचारी देखील जखमी. मालेगाव सामान्य रुग्णालयातच हल्ला झाल्यानं सामान्य रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. गोंदियाच्या तुमखेडा खुर्द ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि नागरिकांमध्ये हाणामारी. सरपंचाकडून पोलिसांमध्ये तक्रार. हल्ला करणाऱ्या एकावरती गुन्हा दाखल. पालघरच्या बोईसर चिल्हार या रोडवरती टेम्पो आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात. दोघांचा जागीच मृत्यू. बोईसर औद्योगिक कार्यक्षेत्र बांधकाम विभागाचं या ब्लॅक स्पॉटकडे दुर्लक्ष. ठाण्यातील नौपाडा भागामध्ये ब्युटी पार्लर आणि स्पाच्या नावाखाली सुरू होता वेश्या व्यवसाय. या ठिकाणी छापा टाकत नौपाडा पोलिसांची कारवाई. बोरीवली GRP पोलिसांकडून लहान मुलांचं अपहरण करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश. 3 जणांना अटक. अमरावतीमध्ये शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरला आमदार बळवंत वानखेडे यांच्या वाहनाची धडक. ट्रॅक्टरमधील एका मजुराचा मृत्यू तर 2 महिला जखमी. दर्यापूर तालुक्यातील लखापूर फाट्याजवळची घटना. लोकशाही संसदेचं पावित्र्य जपा आणि 146 खासदारांचं निलंबन रद्द करा. ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा यांची मागणी. तर धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय निषेध दिन साजरा. संसदेतील 146 खासदारांच्या निलंबनानंतर काँग्रेस पक्षाकडून मुंबईमध्ये भाजप विरोधामध्ये निदर्शनं. कांदिवलीमध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात आंदोलन. नंदुरबारमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आक्रमक. 146 खासदारांना निलंबित करणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात केली निदर्शनं. रायगडच्या उरणमध्ये आम आदमी पक्ष आक्रमक. इंडिया आघाडीमधील खासदारांना निलंबित करणाऱ्या केंद्र सरकारचा केला निषेध. सांगलीमध्ये काँग्रेसकडून भाजप सरकारच्या विरोधात आंदोलन. संसदेमधील 146 खासदारांच्या निलंबनाविरोधात काँग्रेसचं आंदोलन. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर अंगणवाडी सेविकांचं चटणी भाकर आंदोलन. बांधणवाढीच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांचं आंदोलन. आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतली आंदोलकांची भेट. नाशिकच्या येवल्यामध्ये सकल मराठा समाजाचा रास्ता रोको. उंदीरवाडी गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे फोटो असलेला गावबंदीचा बॅनर अज्ञातानं फाडल्याच्या निषेधार्थ आंदोलन. सोलापूरमध्ये इंडिया आघाडीची केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शनं. खासदार निलंबन प्रकरणामध्ये आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार नरसय्या आडम यांच्यासह विविध पक्षांचा आंदोलनामध्ये सहभाग. नाशिकच्या मालेगावमध्ये मालेगावकर विधायक संघर्ष समितीचं आंदोलन. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसर आणि सुशोभीकरणाची केली मागणी. 26 जानेवारीपासून स्मारकाचं काम सुरू होणार. पालिकेचं लेखी आश्वासन. पुण्यामध्ये ऑल इंडिया जमतुल कुरेशी ॲक्शन कमिटीचं आंदोलन. कुरेशी समाजावरती गोरक्षकांकडून होणाऱ्या हल्ल्याविरोधात आंदोलन. धुळ्यामध्ये केंद्र सरकारचा काँग्रेसकडून निषेध. 146 खासदारांचं भाजप सरकारनं हुकुमशाही पद्धतीने निलंबन केल्याचा आरोप.
खासदार निलंबन प्रकरणामध्ये काँग्रेस आक्रमक. मुंबई काँग्रेसकडून माजी खासदार संजय निरुपम यांच्या नेतृत्वात दिंडोशीमध्ये आक्रोश मोर्चा. श्री क्षेत्र शनी शिंगणापूर देवस्थानचे 400 कर्मचारी 25 डिसेंबरपासून बेमुदत संपावर. विविध मागण्यांवरती कर्मचारी ठाम. गोंदियाच्या आमगावमध्ये पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा जनता दरबार. नागरिकांच्या समस्यांना घेऊन अधिकाऱ्यांना दिली तंबी. सिंधुदुर्गमध्ये भाजपा आणि ठाकरे गटामध्ये वाद. आमदार वैभव नाईक रस्त्याचं भूमिपूजन करायला गेल्यावरती भाजपच्या कार्यकर्त्यांनी रोखलं. कुडाळमधील दिग्रज गावामध्ये 2 गटांमध्ये झाला राडा. मलकापूर शहरामधील तहसील चौकामध्ये गॅरेजला लागली आग. आगीमध्ये गॅरेजचं मोठं नुकसान. अग्निशमन दल वेळेमध्ये न पोहोचल्यामुळे नागरिकांनीच आग विझवली. पुरंदरमधील वीरगावच्या चिंतामणी राऊतची सुवर्ण कामगिरी. पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये चिंतामणीनं पटकावलं सुवर्ण. आपचे खासदार संजय सिंग यांचा जामीन अर्ज अखेर विशेष न्यायालयानं फेटाळला. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणामध्ये न्यायालयानं नाकारला जामीन अर्ज. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरीमधील जागांचा लिलाव होणार. मुंबके येथील 20 गुंठ्याहून अधिक जमिनीचा लिलाव. भारताचा प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण. दाक्षिणात्य अभिनेता रामचरणनं घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील लुईसवाडी शुभदीप बंगल्यावरती रामचरण आणि मुख्यमंत्र्यांची झाली भेट. अयोध्येला पायी निघालेल्या शबनम शेखचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल. ही तरुणी मूळची मुंबईची असल्याची माहिती. हिंदू महासंघाचा अमोल शिंदे यांना पाठिंबा. तर युवकांवरती अतिरेकी हल्ल्याचा ठपका ठेवू नका. ज्या खासदाराच्या पासवरती हे संसदेत गेले त्या खासदाराची चौकशी करा. हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दिवे यांची सरकारवरती टीका. देशाची लोकशाही आणि संविधान नष्ट करण्याचा मोदी शहांनी विडा उचलला. मल्लिकार्जुन खरगे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका. कुस्तीपटू साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया दिल्लीमध्ये. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांची घेतली भेट. कुस्तीपटू बजरंग पुनियानं पद्मश्री परत केला. पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली पुरस्कार परत करण्याची घोषणा. आमची लढाई एका व्यक्तीविरोधात होती, सरकार विरोधात नाही. बजरंग पुनिया यांची प्रतिक्रिया. आनंद एल राय यांच्या फिर आई हसीन दिलरुबा या चित्रपटाचं शूटिंग सुरू. 2024 मध्ये नेटफ्लिक्सवरती हा चित्रपट प्रदर्शित होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.